कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशालीताई दरेकर यांच्या प्रचारासाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे असतील, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडजी असतील, ते पोहोचलेले आहेत। बाईक रॅली प्रचंड मोठी अशी, आणि आज हा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। आपण थेट आदित्यजींशी बोलणार आहोत। आदित्यजी, पूर्ण ताकद पणाला लावली आपण या ठिकाणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे समोर असणार आहेत। सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत। इथे आपण पाहताय भ्रष्ट परिवारवाद विरुद्ध सामान्य नागरिक अशी ही लढत आहे कल्याणमध्ये। इथे आपण पाहता वैशालीताई प्रचार जोरात करत आहेत, घरोघरी गेलेले आहेत, आणि मशाल, कारण इकडची जी जनता आहे ती खरी शिवसेना, एकमेव शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशालीला निवडून देणार आहे हे ठरलेलं आहे। आदित्यजी, आपण जर बघितलं तर त्यांच्याकडून असे देखील आरोप होत आहेत की शेवटपर्यंत उमेदवार मिळत नव्हतं, आणि एका अर्थाने असा एक डमी सुद्धा म्हणलं जातं। त्यांच्या आधी आमचे उमेदवार जाहीर झालेत, त्यांचे उमेदवार जाहीरच नव्हते होत। आपण पाहाल इथे सगळे लोक, शिवसैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, काँग्रेसचे असतील, इतर पक्षाचे असतील, वैशालीताईंना निवडून देतील। पण आपण बघतोय आज म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची शक्ती आहे आणि तुम्ही एक ताकद पणाला लावली, अर्थात शिवसेनेचा गड मानला जातो हा, कोण राखू शकेल? खरंच उद्धव ठाकरे साहेब राखू शकतील? त्यांची शक्ती म्हणजे ईडी, आयटी, सीबीआय, गुंड, चिंदीचोर हे सगळे त्यांनी आणलेत रस्त्यावर, पण इथे स्थानिक जनता या गुंडगर्दीला, या चिंदीचोरीला कंटाळलेले आहेत। या टोळ्यांना तर मतदान करणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशालीला मतदान होणार। काल शिवाजी पार्क मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी भाषण केलं तेव्हा सांगितलं की जे मुस्लिम लोक यांच्यासोबत आहेत महाविकास आघाडी, अर्थात गेले 10 वर्ष ते मान वर करू शकलेले नाहीत, ते सगळे घाबरलेले आहेत। काय सॉरी प्रश्न? मुस्लिम लोक जे तुमच्या सोबत आहेत ते गेले 10 वर्ष त्यांच्या मनात खतखत आहे, आणि गेले 10 वर्ष ते मान वर करू शकलेले नाहीत, असेच लोक त्यांच्या सोबत आहेत। बघा, आज देशातली जनता हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई वगैरे न विचार करता भारतीय नागरिक म्हणून मतदान करणार आहेत, कारण या देशाचं संविधान धोक्यात आलंय। संविधान धोक्यात आल्यानंतर तुम्ही हिंदू असाल, तुम्ही मुस्लिम असाल, कुठच्याही धर्माचे असाल, भाजपचे नसाल तर तुमच्या अंगावर भाजप येईल, हे भाजपकडून सगळ्यांना आता सांगितलं गेलेलं आहे, कळत आहे। आणि म्हणून खोटं बोलणाऱ्यांना देश मतदान करणार नाही, देश लुटणाऱ्यांना देश मतदान करणार नाही, भ्रष्ट लोकांना देश मतदान करणार नाही, इंडिया आघाडीला मतदान होईल। आदित्यजी, शेवटचा प्रश्न विचारतो। सातत्याने आरोप होत आहेत तुमच्याकडून की पैशाची ताकद, त्यांचं म्हणणं आहे की पैशाची ताकद ही ते नाही तर तुम्ही आरोप करता, तुम्हाला दिसतंय की आता ही सीट आपल्या हातातून चालली आहे म्हणून। कुठे पैशाचे जे आरोप होतात तुमच्याकडून? काल आपण पाहिलं असेल ईशान्य मुंबईमध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप करताना पकडले गेले, पोलिसांनी त्यांची बाजू घेतली, निवडणूक आयोगाने त्यांची बाजू घेतली। हे असं राजकारण पहिल्यांदा पाहतोय जिथे सगळी यंत्रणा भाजपसाठी वापरली जाते, हे चुकीचं आहे। खरं तर खूप चांगला प्रतिसाद मिळतो या रॅलीला। जितेंद्र आव्हाडजी सुद्धा आहेत। आव्हाडजी, आपण बघतोय मुख्यमंत्र्यांचा मुलगा समोर आहे, तुम्ही देखील ताकद पणाला लावली, काय वाटतं एकंदरीत काय परिस्थिती राहणार आहे? देशामध्ये कार्यकर्ते उपस्थित आहेत, हुकुमशाही विरुद्ध लोकशाही लढाई सुरू झाली आहे। संविधान कुठेतरी बदललं जाईल ही भीती लोकांच्या मनात आहे, आणि एकंदरीतच इलेक्टोरल बॉन्ड्स, जुमलेबाजी, दररोज तेच जातीद्वेष, धर्मद्वेष, या सगळ्यामुळे लोक कंटाळले आहेत। महागाई गगनाला पोचलेली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचा सगळीकडनं क्रमांक खाली येत चाललाय। आज आपण बेरोजगारीच्या प्रश्नावर जेव्हा बोलतो तेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणतं की तुमच्याकडे भारतामध्ये 83% तरुण हे बेरोजगार आहेत। हे काही चांगलं नाही आहे। तुम्ही हाताला काम देतच नाही आणि म्हणतायत 80 कोटी लोकांना आम्ही जेवायला घालतोय। फुकट जेवण्यासाठी भारतीय माणूस जन्माला येतच नाही, तो मेहनत करायला येतो। आदित्यजी, तुमच्याकडून एक प्रश्न विचारतो। 6 जागा आहेत, किती विश्वास वाटतं किती जागा निवडून येतील मुंबईतून? 6 जागा येतील। कल्याण, ठाणे आणि पालघर पण आम्ही जिंकू। आपण पाहता इथे स्वतः ताई आहेत, ते प्रचार करत आहेत, वरून देखील इथे एक आठवडा पूर्ण सगळीकडे गल्लोगल्ली जात आहेत। हे सगळं जे वातावरण आहे प्रत्येक शिवसैनिकास पाहतोय। ज्योतिताई इथे आलेले आहेत, आव्हाड साहेब आहेत। आम्ही महाविकास आघाडी जी आहे ही प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आणि प्रत्येक आमच्या उमेदवारासाठी काम करत आहे, एका वेगळ्या जोमाने काम करत आहे। ही करो या मरो निवडणूक देशासाठी झालेली आहे। वरुणजी, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे कल्याणची, काय वाटतं काय परिस्थिती आहे? मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे समोर। कल्याण लोकसभा हा सुरुवातीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। जनता राहील का? पण
जनता इकडची सुजाण आहे, खऱ्या शिवसेनेच्या मागे उभ्या राहील. 20 मेला बरोबर मतदान होईल. 4 जूनला कल्याण लोकसभेत मशाल पेटणार. जर आपण बघितलं तर 4 तारखेला कल्याणमध्ये सुद्धा जो एक मतदारसंघ खूप महत्वाचा आहे, अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीसाठी. आमच्यासाठी प्रत्येक मतदारसंघ महत्वाचा आहे. कोणी कुठून गद्दार उभा असेल किंवा कोणी असेल, जो भाजपच्या बाजूनी आहे, जो एनडीएच्या बाजूनी आहे, ते देशद्रोही आहेत आणि आम्ही त्यांच्या विरोधात लढत आहोत. ही देशाच्या आझादीसाठी, ही देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी पूर्ण निवडणूक लढत आहोत. एखादा मतदारसंघ नाही, सगळेच मतदारसंघ आमच्यासाठी महत्वाचे आहेत. अगदी सगळेच मतदारसंघ या ठिकाणी महत्वाचे आहेत आणि 6च्या 6 जागा मुंबईतून आम्ही निवडून आणू असा देखील विश्वास या ठिकाणी आदित्य ठाकरे व्यक्त करतायत. कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.